नमस्ते. अंजली स्पेशल ड्रेस क्लासमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला प्रिन्सेस टॉपची कटिंग मागील व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर आज मी ते जे आपण कटिंग मार्किंग करून दाखवली होती तर त्याची आज आपण कटिंग करून कपड्यावरती पाहणार आहेत. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम 3 प्रकारे दाखवणार. एक प्रिन्सेस दाखवणार, त्याच प्रिन्सेसला हायनेक गळा घेणार आहे. त्याचबरोबर या टॉपमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेसमध्ये कळी कशी लावायची आणि का लावायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर कळी का लावायची, तर हा आपण जो टॉपची कटिंग केलेली आहे, मार्किंग केलेली आहे तर स्ट्रेट आहे. आणि जर आपल्याला थोडंसं वेगळा लुक द्यायचा असेल तर आपण त्या ठिकाणी कळी जी लावतो ती दुसऱ्या प्लेन कपड्याची. आता आपण डिझाईन कपड्यांमध्ये जर आपण कट केला हा टॉप आणि जर आपल्याला कळी लावायची, कळी आपण ही प्लेन कपड्यांमध्ये लावल्यानंतर आपला टॉप हा आणखीन चांगला दिसतो. त्याचबरोबर हा टॉप आपण स्ट्रेटसुद्धा शिवू शकतो, थोडासा घेर घेऊ शकतो, फुल अम्ब्रेला घेर घेऊ शकतो. आपल्याला म्हणजे लुक वेगवेगळा देऊ शकतो. तर त्याप्रमाणे हा आजची कटिंग आणि मी तुम्हाला शिलाई कपड्यावरती दाखवणार आहे. त्याचबरोबर आज आपण जे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवली होती मागील व्हिडिओमध्ये, तर त्याच्यामध्ये मी फक्त गळा उंची समोरील आपण 3.5 घेतली किंवा मागील 2.5 घेतलेली होती. पण आता तीच कटिंग ठेवून मी हायनेकची कटिंग कशी करायची ते सुद्धा, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रकारे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकच टॉप आपण 3 प्रकारे किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण शिवू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. ती मार्किंग केलेल्या तेच कटिंग आपण घेऊन आपण आता कपड्यावरती कटिंग करून घेऊया. जे कोणी आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा. कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता मी सुरुवात करते आपली कटिंग आणि शिलाईला. आता आपण सुरुवात करूया. मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, ही मार्किंग करून दाखवली होती तुम्हाला. प्रिन्सेससाठी जशी आपण ब्लाऊजला टक्स घेतो, या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा टक्स अंतर घेतलेलं आहे दोन्ही साईडनी अर्धा इंच. आणि तेच आपण या ठिकाणी वाढवलेलं आहे. जसं आहे तसं आपण नॉर्मल टॉपची कटिंग केली, फक्त आपण इथं जे वाढवलेलं आहे ते नंतर मी तुम्हाला या ठिकाणी वाढवून दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी बघा पूर्ण असं आपली उंची जेवढी आपण मागे घेतली होती तेवढीच या ठिकाणी सुद्धा उंची घेतलेली आहे. या ठिकाणी बघा उंची 40 घेतलेली आहे. 38चा आपल्याला टॉप हवा आहे, तर शिलाई मार्जिनसाठी आपण 2 इंच जास्त घेतो. त्याचबरोबर आता आपल्याला हा जो टॉप शिवायचा आहे, प्रिन्सेस शिवणार आहे, हायनेक शिवणार आहे, त्याचबरोबर आपण याला कळीसुद्धा लावणार आहे. तर कळी कुठून घ्यायची, कशी घ्यायची ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. आता या ठिकाणी बघा आपण आता हा कटिंग करून घेतली. याचे 2 पार्ट आपण असे पूर्ण असे 2 भाग केलेले आहेत. मोंढ्यापासून जसं आपण ब्लाऊजची कटिंग कमरेपर्यंत करतो तशीच आपण स्ट्रेट खालपर्यंत जेवढं आपली उंची असते संपते तिथपर्यंत आपण हा कट केलेला आहे. त्यानंतर असे ठेवून घेतले. ठेवल्यानंतर आपल्याला मध्यावरून कटिंग करायची. इथपर्यंत लक्षात आलं. याची गळारुंदी बघा, गळारुंदी 3 घेतलेली आहे. शोल्डर 7.5 आहे. आता ही मी कटिंग साईडला ठेवते, पेपर कटिंग जी आहे ती. आपण काय करणार आता, हा जो आहे ना या ठिकाणी ही जी मार्किंग केलेली आहे तर ती कटिंग करून घेणार. तर ती आपण नंतर कटिंग करूया. त्याच्या पहिले मी तुम्हाला आता हायनेकसाठी समोरील भाग कसा करायचा ते सांगते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण गळारुंदी किती घेतलेली आहे, 3 घेतली बरोबर. या ठिकाणी गळारुंदी 3 घेतली. मग हायनेकसाठी आपल्याला वरती शोल्डरला 3 इंच जास्त घ्यायचे. तर या ठिकाणी बघा आपण जास्त शिलाई मार्जिन सहित 3.25 ते 3.5 घ्या. तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये कापड किती पकडतात, 1/2 इंच पकडत असेल तर 1/2 इंच जास्त घ्यायचे, अर्धा इंच पकडत असेल अर्धा इंच जास्त घ्यायचे. तर ते तुमच्यावरती. या ठिकाणी घेतले. इथपर्यंत आलं लक्षात. आता आपल्याला ही जी आपण उतार दिलेला आहे
या ठिकाणी बघा पाऊण इंच, अर्धा ते पाऊण इंच आपल्याला या ठिकाणी असा उतार द्यायचा आणि या ठिकाणावरून आपल्याला हे कट करून घ्यायची शोल्डर. आणि हे आपण जे वाढवलेलं आहे तर ते तसंच वाढवलेलं, जेवढी आपली गळारुंदी आहे तेवढीच आपल्याला उंची, मागची सुद्धा गळारुंदी आपली किती असणार आहे, 3च असणार आहे. तर या ठिकाणी बघा वरच्या साईडला मी 3 इंच जास्त घेतले आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच तेवढीच. आता गळारुंदी जेवढी घेतली तशीच आपल्याला वरती सुद्धा तेवढेच आपण वाढवलेले आहे शिलाई मार्जिन सहित एक्स्ट्रा घ्यायचे, जेवढी तुम्ही शिलाई मार्जिनला कापड पकडतात त्यानुसार. आता मी हे कट करून घेते. हा पुढील मुंड्याचा आकार. कपडा थोडासा सुळसुळीत आहे त्यामुळे थोडासा आपल्याला हल्ला जातो, तर ती आपल्याला काळजी घ्यायची असते. ज्यांनी कोणी मागील कटिंग पाहिली नाही प्रिन्सेस टॉपची तर ती बघून घ्या. पेपर कटिंग म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मार्किंग मी कशी केली. आता कमर उंची आपली किती आहे, 15 आहे. आता आपल्याला कळी जोडायची, तर कुठे जोडायची आहे, ह्या कमरेच्या खाली. एक साईडला एक पार्ट ठेवते म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर कळी आपल्याला कुठं जोडायची आहे, ही जी कमर आहे कमरेच्या खाली आपल्याला कळी जोडायची. त्याच्या पहिले आपल्याला कळीसाठी उंची घ्यायची. या ठिकाणी बघा आपल्याला उंची आता कमर जरी असलं तर थोडंसं खाली घ्यायचं. तर या ठिकाणी याच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, 25 कळी उंची घ्यायची. इथून थोडीशी आपल्याला गोलाई द्यायची होती. आणि जर तुम्हाला कळी जोडायची नसेल, कापड तुमच्याकडे भरपूर असेल तर तुम्ही हा इकडे असा घेर घेऊ शकतात, नाहीतर तुम्हाला स्ट्रेट ठेवायचं असेल स्ट्रेट ठेवू शकतात. कळी लावायची नसेल तर कळी लावली नाही तरी चालते. तर थोडंसं आपल्या आवडीप्रमाणे बदल तुम्ही करू शकतात. तर आता कळी आपण पाहिलं, कळी आपल्याला किती घ्यायची आहे, 25 घ्यायची उंची. खालचा घेर 12 घ्यायचं. तर मी या ठिकाणी कळी पहिलेच कट करून घेतली. या ठिकाणी बघा उंची शिलाई मार्जिन मध्ये जाण्यासाठी अर्धा इंच जास्त. हे थोडंसं आपल्या गोलाईमध्ये जाणार. तर अशी तुम्ही 12, 13 तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी घेऊ शकतात. तर आता ही जी आपण आता ह्या कापडामध्ये आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तर तेवढंच आपण या ठिकाणी मार्किंग करायची आणि ती अशी गोलाईमध्ये या ठिकाणावरून घ्यायचं. आलं लक्षात.
त्याचबरोबर आता आपल्याला ही कळी जोडायची आहे. तर या ठिकाणावरून अशी ही जोडली जाणार. हा एक्स्ट्राचं कापड असतो ते आपण कट करायचं. आलं लक्षात? आता ही कळी कशी जोडली ते पण दाखवते तुम्हाला. अशी जोडून घ्यायची आपल्याला. तर आपल्याला ह्या ठिकाणी 4 कळ्या लागणार. पुढे 2 आणि मागच्या साईडला 2. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी अशी कळी जोडून घेतली. आले लक्षात? आता हे आपलं एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे, तर ते आपल्याला कट करायचं व्यवस्थित गोलाईमध्ये. तर ते एक्स्ट्राचं झालेलं, तर गोलाईमध्ये आपल्याला खालच्या साईडला व्यवस्थित येण्यासाठी असे हे दोन्ही पार्ट आधी असे जोडून घ्यायचे. त्यानंतर हा भाग एकावर एक ठेवायचा. तर ह्या ठिकाणी हे अशी कट करून टाकायचे. ते थोडंसं टोक आलेलं कट केलं तर आपण शिवताना ते हे थोडंसं कापड फाकणारं असल्यामुळे थोडंसं पुढं मागं कळी होते. त्याचबरोबर आता मागच्या साईडचं थोडंसं सांगते तुम्हाला. जशी आपण ती कटिंग केलेली होती, आपण मागे तुम्ही कटिंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कटिंग कशी केली. तर ती मागच्या वेळेस आपण जी कटिंग केली होती तर ती कॉलरची किंवा असं काही नाही, बंद गळ्यासाठी होती. मागील गळा उंची कमी होती त्याची. या ठिकाणी बघा आपल्याला कॉलर लावायची आहे. ज्यावेळेस आपण कॉलर किंवा पूर्ण बंद गळा असतो किंवा गळा उंची 1 घेतो, त्यावेळेस मागील उंची 1 इंच जास्त घेतो. जशी आता आपण या ठिकाणी बघा, ही पूर्ण आपली उंची जेवढी आपण त्या टॉपची घेतलेली आहे तशीच आहे. फक्त या ठिकाणी बघा ही शोल्डर घेतली, शोल्डर नंतर गळारुंदी घेतली. गळारुंदी घेतल्यानंतर जिथं आपण उतार देतो, हे उतार पण नेहमीप्रमाणे टॉप कटिंग करतो किंवा मार्किंग करतो त्याप्रमाणे केली. त्याच्यानंतर या ठिकाणावरून 1 इंच जास्त, इथून 1 इंच जास्त घेतली. 1 इंचावरती मागील गळ्याचा आकार दिला. त्याचबरोबर पाऊण इंचावरती अशी तिरकस उतार दिला. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मागचा भाग तयार करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी बघा बाही घडी 9.5 घेतली. 38 छातीचा टॉप आहे. 9.5 अर्धा इंच जास्त घेतली, म्हणजे जास्त झाली तरी आपल्या म्हणजे कमी पडणार नाहीये. आता आपल्याला हा हाय नेक करायचा आहे. तर या ठिकाणी बघा मी गळा कट करून घेतला आणि त्याचबरोबर चिटकवून सुद्धा घेतलेला आहे. तर हा गळा मी कसा काढला ते तुम्हाला दाखवते. तर हा आपला ही नेहमीचा आपण गळा घेतो त्याप्रमाणे आहे. वरती जे आपण 3 इंच वाढवले, आपण वरती 3.5 घेतलेले आहे. 3 गळा रुंदी आपली आणि उंची आपण या ठिकाणी 3 घेतली आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच. आता या ठिकाणी तुम्ही म्हणसाल असं का घेतलं, तर गळा आपला पसरला गेला नाही पाहिजे, व्यवस्थित आपल्या टॉपला लागला पाहिजे, त्यासाठी आपण घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या आकारचे तुम्ही गळे घेऊ शकतात. पंचकोनी घेऊ शकतात, गोल घेऊ शकतात, व्ही घेऊ शकतात. तुम्हाला जो आवडेल त्याप्रमाणे. मी या ठिकाणी बघा पानगळा घेतला. पानगळा थोडासा या ठिकाणी पसरट घेतलेला आहे. रेखा स्टाईलमध्ये रेखाचे जर तुम्ही ब्लाऊज पाहिले असतील तर तिच्या ब्लाऊजप्रमाणे हा आपला गळा येणार आहे टॉपचा. तर मी हा कसा कट केला
तर ते तुम्हाला पेपरवरती दाखवते. याची गळा उंची तुमच्या आवडीप्रमाणे 6, 7, 8, 9 तुमच्या उंचीप्रमाणे कितीही घेऊ शकतात. या ठिकाणी बघा, शोल्डर आपली 7.5 आहे. फक्त मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते हा गळा आपण कसा मी कट केलेला आहे. गळा रुंदी 3 इंच, त्याच्यावरती आपल्याला 3 इंच घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला गळा उंची किती हवी आहे, तर या ठिकाणी बघा तुम्ही 6, 7, 8 घेऊ शकतात. बाकीच्या टॉपला जसं आपण गळा या ठिकाणी साईडला वाढवतो, तर या ठिकाणी पानगळा घेतलेला आहे आणि या साईडला पसरट घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला काही सरळच आपण हा या ठिकाणी घ्यायचं. इथपर्यंत आलं. बाकीच्या ब्लाऊजला असेल किंवा टॉपला असेल तर तुम्हाला गळे कसे कट करायचे किंवा कशी मार्किंग करायची ते सांगितलेलं आहे. तर आपण हा हायनेक गळा मार्किंग करतोय. तर या ठिकाणी बघा, ह्या गळा रुंदीच्या निम्मे घ्यायचे. नाही तर तुम्ही 1.25 इंच जरी घेतले तरी चालेल, गळा रुंदी किती जरी असली. पण काय होतं, कधी कधी मानेला टाईट होतं, मागच्या साईडला पण टाईट होतं किंवा खेचल्यासारखं होतं. तसं होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं, गळा रुंदी किती घेतली, 3 घेतलेली आहे. 3च्या निम्मे आपल्याला या ठिकाणी 1.5 घ्यायचे. थोडंसं बाहेर गेलं हे. 1.5 घेतले. इथं पण आपल्याला 1.5च घ्यायचे. इथपर्यंत सरळ लाईन. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. तर इथून थोडीशी गोलाईमध्ये येऊ द्यायचं. तर इथं तुम्हाला जास्त बदल तुम्ही करू शकता. तुम्हाला इथून कोणता गळा हवा आहे, मटका हवा आहे की पानगळा हवा आहे की गोल हवा आहे, व्ही हवा आहे, तुम्ही कुठलाही या ठिकाणी घेऊ शकतात. इथपर्यंत आलं लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला इथं गोलाई नाही आली तर इथं थोडीशी गोलाईमध्ये राऊंड देऊन घ्यायचा किंचितसा. त्यानंतर या ठिकाणी बघा 1 इंच बाहेर घ्यायचे. तर इथं गोलमध्येच घ्यायचं म्हणजे तुम्हाला इथं कुठलीही अडचण येत नाही किंवा गळ्याला दुमट टीप मारताना तर अशा पद्धतीने आपण हे गळ्याचं मी मार्किंग करून घेतली. आता तुम्ही म्हणसाल ह्या टॉपला तुम्ही वरती 1 इंच का घेतले. हे 1 इंच घेतल्यामुळे तुमचा टॉप जो आहे मागच्या साईडला किंवा शोल्डरला खेचला जात नाही, पुढच्या साईडला ओढला जात नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी बघा पूर्ण उंचीमध्ये आपण 2 इंच तर प्लस केलेलं आहे. त्याचबरोबर शोल्डरला आपण 1 इंच वाढवले. तर हे वाढवल्यामुळे तुम्हाला टॉपमध्ये कुठलीही अडचण येत नाही, व्यवस्थित बसतो. आलं लक्षात. आणि आता हे जे आपण हा जो आहे तर आता ह्या ठिकाणी या ठिकाणी मी अर्धा इंच हे लाईन मारून घेतली. तर ती कोणती लाईन, तर या ठिकाणची ही लाईन. तर त्यामुळे काय होतं, कापड हे आपलं पसरलं जात नाही किंवा गळ्याचा आकार बदलत नाही, बरोबर आपल्याला शिवायला सोपं जातं. आणि आता आपल्याला हे जे आपण कट केलेलं आहे तर ते इथून असा कट केलेला भाग आहे. आलं लक्षात. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. आता मी पुढील तुम्हाला गळा कसा लावायचा
कळी कशी लावायची ते दाखवते. तर या ठिकाणी बघा, कळी लावायची असेल तर खालच्या साईडनी लावायची. कळी कशी लावायची ते दाखवते. आणि जो पसरट एक साईडला जातो तर तो कोणा सोडायचा. आता या ठिकाणी बघा, आपण एका साईडने टीप मारून घेतली आणि आता हे लक्षात ठेवायचं की आपण दाब टीप कशाला दिली, ह्याला दाब टीप देणं फार गरजेचं आहे. तर दाब टीप आपण कशावर दिली हे लक्षात घ्यायचं. तर आता आपण जर कळीवर दिली असेल तर सगळ्या पूर्ण आपल्या 4 कळ्या जे जोडतो तर त्या 4ही कळ्यांवरतीच आपल्याला दाब टीप आली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी बघा, आपण खालच्या साईडने कळी जोडली, याच्यावरती दाबटीप दिली. आता आपल्याला साईडचा जो भाग जोडायचा आहे मोंढ्यापासून जोडायचा. या ठिकाणी बघा, हा प्रिन्सेसचा कपडा आपल्या डाव्या साईडला पाहिजे म्हणून हा भाग आपला खालच्या साईडला येईल. तर या ठिकाणी बघा, आपण आता या ठिकाणी जोडून घेतलं. तर आता ह्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची. तर जशी आता ह्याच्यावरती आपण कळीवरतीच दिली तसंच इथं पण आपल्याला कळीवरती दाबटीप द्यायची. आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा. ह्या गोलाईला तो मॅच झाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ह्या ठिकाणी असा कट करायचा आहे. आणि जर आपल्याला ते हे होत असेल तर हे काय करायचं, हा जो भाग आहे हा भाग ह्याच्यावरती एकमेकांवरती ठेवायचा. जरी आपल्याला असं टोक वाटलं, कारण की आपल्याला ही जी खालची जी दुमड टीप मारायची असते तर त्यावेळेस आपल्याला हा प्रॉब्लेम येतो. तर ते गोलाईमध्ये कट करायचं. आता ह्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. तर या ठिकाणी बघा, अशा आपल्या कळ्या जोडून झाल्या. अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये कळीला टीप घेतली. आता आपल्याला गळ्या लावून घ्यायचा आहे. तर गळा लावण्यासाठी बघा, याचा मध्य घेतला, त्याच्यावरती आता आपण हे ठेवून घ्यायचं. ह्याचा पण मध्य हा असा लावायचा. पण त्याच्या पहिले आपल्याला ह्या गळ्याच्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा, आपण जे 1/2 इंच कापड सोडलेलं आहे तर जशी गोलाई आहे तशी आपण इथे कट मारून घ्यायची. अशी तिरकस मारायचे, सरळ मारायचे नाही. आता या ठिकाणी बघा, अशी फक्त आपल्याला शिलाई मारायची. तर या ठिकाणी बघा, त्याचा मध्य बरोबर घ्यायचा. आता ह्या मध्यावरती आपल्याला सर्व शिलाई मारून घ्यायची. ते पण वेळी वाकडी आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. सेम अंतर आपलं हे असलं पाहिजे.
तर या ठिकाणी बघा आपण कडेकडेने शिलाई मारून घेतली. आता पाव इंच अंतर सोडून आपल्याला कट करायचं. या ठिकाणी बघा, जर तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी अशी पलटून घ्यायचं, नाही तर सरळ याला दाबटीप दिली तरी चालते. आता हे आपण हलवू नये म्हणून या ठिकाणी बघा शोल्डरला टिप मारली होती, ती काढून घ्यायची. आणि जर वाटलं तर ह्याच्यावर दाबटीप देता आली तर दाबटीप द्यायची. पण हा पानगळा आहे, इथं गोलाई आहे, इथं दाबटीप देता येत नाही. तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी पलटून घ्यायचं आणि इस्त्री करून घ्यायची. असं हे करून इस्त्री करून घेतली तरी चालते, व्यवस्थित बसतो. आता त्याच्या पहिले आपल्याला काय करायचं आहे, मागचा पुढचा शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आधी आपण शोल्डर जोडूया. आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला या ठिकाणी ही शोल्डर जोडून घ्यायची. आता आपण हे शोल्डर जोडले. ही अशी आपल्याला या ठिकाणी टिप मारायची आहे. जेवढा आपण सोडलेला आहे, पाव इंच किंवा अर्धा इंच सोडलेला आहे, त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. आणि जोडल्यानंतर बघून घ्यायचं की आपली ह्याच्यावरती बसते का नाही. आधी आपल्याला नाहीतर मग याच्यावरती अशी शोल्डर लावून घ्यायची दोन्ही साईडने या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा थोडीशी शिलाई इकडं आलेली आहे. तर इथं आपल्याला कट मारावा लागतो. कुठे, जिथं आपण ही शोल्डर जोडलेली असते तर या ठिकाणी आपल्याला कट मारावा लागतो. कट मारल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी बरोबर आपण हे जोडू शकतो. कट मारताना शोल्डरच्या साईडनी आपण जो गळा जोडलेला आहे पुढच्या बाजूने असा ठेवायचा. म्हणजे आपल्याला हे बघा मागचा भाग वरती आहे, गळा पुढे आलेला आहे आणि इथे या ठिकाणी आपल्याला कट मारायचा. जास्त नाही की आपल्याला जेणेकरून आपल्याला इथं गळा लावताना अडचण आली नाही पाहिजे. म्हणजे व्यवस्थित
याचा मध्य घ्यायचा, इथं कट मारायचा, नाहीतर चॉकने मार्किंग करून घ्यायची. पाव इंच सोडून, कारण की आपल्याला हे जॉईन करायचं आहे. आणि जास्त पण पुढे शिलाई जर आली तर आपल्याला हे जेव्हा आपण शोल्डर गळ्यात जोडतो मागच्या साईडला, तर तिथं थोडी अडचण आहे. तिथं थोडी टिप थोडी उसवायची, जास्त नाही. आणि नवीन शिकत असाल तर स्टार्टिंगला तुम्ही कॉटनचं कापड घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. जे आता आपण हे सुळसुळीत घेतले त्यामुळे थोडंसं कपडा सरकला जातो किंवा निसटला जातो हातातून, तर तसं व्हायला नको. त्यासाठी काय करायचं, कॉटनच्या कपड्यावरती असे वेगवेगळे गळे पॅटर्न शिवायचे. आता या ठिकाणी बघा, आपला हा जो आहे मागचा भाग, तो गळ्याचा पुढील, तर तो असा आपल्याला हे दोन्ही एकमेकांवर ठेवायचं, कॅनव्हासचा भाग कॅनव्हासकडे आणि हा, आणि बरोबर आपली शिलाई मारून घ्यायची. जेवढं आपण अंतर सोडलेलं आहे तेवढ्यावरती शिलाई मारायची. एक शिलाई मारल्यानंतर परत चेक करायचं की बाबा बरोबर होतंय का. या ठिकाणी बघा झालेलं आहे. दोन्हीकडली टिपा बी एकसारखी येण्यासाठी जर थोडी पुढं मागं झाली तर थोडी उसवून घ्यायची आणि परत आपल्याला शोल्डरपासून शिलाई मारायची. तर आता आपण याच्यावरती सिंगल शिलाई मारलेली आहे, तर मी इथं डबल मारून घेते. आता हे झालं तर आपल्याला असं आतल्या साईडला पलटवायचं असतं. आता मी हा सरळ करते. जर असं वाटलं तर आपल्याला या ठिकाणी इस्त्री करून घ्यायची. आपल्याला ह्याला हातशिलाई करायची असते. हातशिलाई केल्यानंतर आणखीन हा फिनिशिंगमध्ये दिसतो बघा. या ठिकाणी बघा असा गळा झाला. आता हे जे गळा झालेला आहे, हा जो आहे ह्याच्या आतमध्ये घालायचा आणि त्याच्यावरती अशी शिलाई मारायची. आता फक्त आपण आता ही शिलाई जी मारणार, फक्त इथं जी शोल्डरला आपण जोडलेलं आहे, फक्त इथून ही जी आतली पट्टी आहे ती फक्त आतमध्ये घालणार.
हे जो मागचा भाग जो जॉईन केलेला आहे तो बरोबर आला पाहिजे याची काळजी घ्यायची. आता हे फक्त आपण तात्पुरतं हे करतो, नंतर आपण ह्याला हात शिलाई करणार आहे. आणि कुठपर्यंत येणार, इथं जिथपर्यंत आपण कट मारलेला आहे तिथपर्यंत. मी ह्या गळ्याला इस्त्री करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर आपल्याला आपण बाही जशी बाकीच्या टॉपला लावतो त्याचप्रमाणे आपल्याला याला बाही लावायची. त्याचबरोबर जसं आंब्रेला घेराचा आपण ए लाईनचा शिवलेला आहे त्याचप्रमाणे हे साईडची शिलाई मारून खालच्या साईडला गोलाई द्यायची आणि आपला टॉप तयार होतो. तर मी ही पूर्ण तयारी करून घेते आणि तुम्हाला पूर्ण टॉप तयार झाल्यानंतर दाखवते. आपला बघा हा प्रिन्सेस टॉप कळीचा, त्याचबरोबर हायनेक रेखा स्टाईल आपण हा गळा घेतलेला आहे. आणि आपला घेर बघा, आणि याच्यापेक्षा जरी आपला घेर आता या ठिकाणी आपला असा झालेला आहे पूर्ण या ठिकाणी, जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त घेर हवा असेल तर तुम्ही साईडला सुद्धा कळ्या जोडू शकतात, आणखीन घेर जास्त येतो. उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. मी या ठिकाणी 38 घेतलेली आहे. आणि हा गळा बघा असा परफेक्ट गळा येण्यासाठी गळा रुंदी आपण 3 घेतलेली आहे, मागील गळा उंची आपण 1 घेतली आणि पुढील गळा उंची 7 घेतलेली आहे. ह्याच तुम्ही हा जसा टॉप आपला परफेक्ट बसलेला आहे अशा पद्धतीने ब्लाऊजचं जरी माप तुम्ही हे घेतलं तरी तुम्हाला बरोबर अशा पद्धतीने गळा शिवू शकतात. तर आजचा हा बघा आपला प्रिन्सेस टॉप कसा झालेला आहे. फुल घेर होतो, फुल म्हणजे आणखीन याच्यापेक्षा जास्त आपण करू शकतो. साईडला आणखीन घेर कळ्या लावल्या, ह्या ज्या आपण 4 लावल्यात तर आणखीन इकडल्या साईडला 2 इकडल्या साईडला 2 घेतलं तर एकदम छान होतो. अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस टॉप शिवलेला आहे. असेच आपण वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप शिवूया आणि एकदम छान. तुम्हाला आणखीन काय तुम्हाला वाटत असेल की ताई आणखीन वेगळ्या पद्धतीने दाखवा, तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही ते सांगू शकता की ताई आम्हाला हा टॉप शिवून दाखवला जाईल. आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप आणि पॅन्ट आपण शिवणार आहेत. तर आजचा कमेंट करून मला नक्की सांगा आजचा हा टॉप कसा झाला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.